नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर 1 चे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहतो आहे 150+. ओके, याने काय होईल, एकंदरीत फुल सिलेबसचे तुमचं रिव्हिजन होणार आहे आणि 10 युनिटचा अभ्यास तुमचा या व्हिडिओमध्ये होणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 2026 याचा क्रॅश कोर्स. एका महिन्याचा क्रॅश कोर्स असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स, 10 युनिटची नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5000+ एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पेपर 1 सारखंच आपल्याकडे पेपर 2 चा पण क्रॅश कोर्स आहे, जो एका महिन्याचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला आपल्याकडे पेपर 2 चे सब्जेक्ट्स मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर 1 फ्री असणार आहे. कंप्लीट 10 चे नोट्स, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. याची फीज आहे 10,000 रुपये, आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग एन्शियंट इंडियन युनिव्हर्सिटी इज कन्सिडर्ड वन ऑफ द अर्लिएस्ट सेंटर्स ऑफ हायर लर्निंग ऑपरेटिंग लार्जिंग थ्रू रेसिडेन्शियल गुरु डिसिप्लिन नेटवर्क्स रॅदर दॅन अ सेंट्रलाइज कॅम्पस. खालीलपैकी कोणत्या प्राचीन भारतीय विद्यापीठाला उच्च शिक्षणाचे एक अत्यंत प्राचीन केंद्र मानले जाते, जे एका केंद्रित परिसराऐवजी प्रामुख्याने निवासी गुरु शिष्य प्रणालीद्वारे चालत असे? नालंदा युनिव्हर्सिटी, तक्षशिला, विक्रमशिला की वल्लभ? हा युनिट 10चा प्रश्न आहे. एन्शियंट युनिव्हर्सिटीवर नेहमीच प्रश्न विचारले जातं. ओके, चला सांगा बघू काय असणार आहे. तर ही काय आहे? तक्षशिला युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ओके, तर एकंदरीत तक्षशिला कुठे आहे? तक्षशिला आहे गांधार प्रदेशात. आजचे स्थान त्याचे पाकिस्तानामधील पंजाब प्रांतातलं आहे. एक मोठं कॅम्पस यामध्ये होतं आणि त्यामध्ये वेद, वेदांग, तत्वज्ञान, व्याकरण, आयुर्वेद, युद्धकला, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, गणित अशा पद्धतीचे विषय शिकवले जात होते. ठीक आहे, यामधले आपल्याला जर का तक्षशिला आठवायचं असेल तर आपल्याला काय आठवलं पाहिजे? चाणक्य आठवले पाहिजे, पाणिनी जे संस्कृत व्याकरणाचे विद्वान होते, त्यानंतर जीवक जे प्रसिद्ध व्यक्ती आहे वैद्यकशास्त्राचे. ओके, त्यामुळे हे तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा तक्षशिलाबद्दल. नालंदा झालं तर नालंदा ही आपल्याला माहिती आहे बिहारमध्ये आहे. ठीक आहे, आणि बौद्ध शिक्षण आणि उच्च अध्ययन तिथे करतात आहे. हिनसुंग जे आहे ते नालंदाचे होते. ओके, तर हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि तक्षशिला कोणत्या याच्यामध्ये होती? आता पाकिस्तानात आहे. ठीक आहे, गुरु शिष्य परंपरा तिथे होती, प्राचीन उच्च शिक्षणाचे केंद्र होते. त्यामुळे आपलं इथे उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे, तक्षशिला. ओके, समोरचा प्रश्न आहे, कन्सिडर द फॉलोइंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अँड देअर थीम्स. खाली शाश्वत उद्दिष्ट आपल्याला दिलेले आहे, त्याचे विषय विचारात घ्या आणि ते बरोबर आहेत की नाही सांगा. SDG 13 क्लायमेट ऍक्शन, SDG 14 लाईफ बिलो वॉटर, SDG 15 लाईफ ऑन लँड. हवामान कृती, पाण्याखाली जीवन, जमिनीवरील जीवन, यापैकी कोणते बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. हा प्रश्न आहे युनिट 9 मधला. ठीक आहे, युनिट 9 मधला प्रश्न आहे. SDG MDG खूप महत्वाचे आहे. SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, आपल्याला माहिती आहे ते किती आहेत? ते 17 आहेत. ओके, तर 2015 मध्ये ते आलेलं होतं आणि त्यांची अंमलबजावणी 2016 पासून झाली होती आणि अजेंडा किती आहे? 2030चा आहे, म्हणजे आताच 3-4 वर्षानंतर. ओके, त्यानंतर त्यांचे टार्गेट 17 गोल्स हे होते उद्दिष्ट, पण टार्गेट किती होतं? 169 टार्गेट होतं. ओके, त्यामध्ये कोणतं आहे? पहिला आहे नो पॉवर्टी, आपल्याला माहिती आहे. दुसरा आहे झिरो हंगर, तिसरा आहे गुड वेल्थ, चौथा आहे क्वालिटी एज्युकेशन, फिफ्थ आहे जेंडर इक्वेलिटी, सिक्स्थ आहे क्लीन वॉटर, 7 आहे अफोर्डेबल क्लीन एनर्जी, 8 आहे डिसेंट वर्क, इंडस्ट्री, इनोव्हेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, 9 10 आहे रिड्यूस इनइक्वेलिबिलिटी, सस्टेनेबल सिटीज, 12 आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन. आता 13 कोणता आहे? क्लायमेट चेंज आहे, म्हणजे बरोबर आहे. ओके, क्लायमेट चेंज जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर 14 आहे लाईफ बिलो वॉटर आणि लाईफ ऑन लँड 15, म्हणजे त्यामुळे आपले तिन्ही ऑप्शन जे आहेत ते बरोबर असणार आहे. 16वा आहे पीस आणि 17वा पार्टनरशिप. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी 50 सराव प्रश्नपत्रिका असलेले एक प्रश्नांचा संच, 5000+ प्रश्नांचा संच याच्यामध्ये आहे. आता शेवटचेच काही दिवस उरले आहेत, त्यामुळे हे मॉक टेस्ट खूप महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ही पुस्तक तुम्ही घेऊ शकता. Amazonवर ही अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर लिंक सांगा, मी तुम्हाला पाठवते आहे, किंवा तुम्ही सुद्धा सर्च करू शकता आणि आजच ऑर्डर करा. कारण एकंदरीत आपण एखाद्या परीक्षेचा जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला मॉक टेस्ट दिले
झालं की आपल्याला आपलं अनालिसिस करता येतं की कोणता युनिट आपला कमी आहे, कोणता युनिट चांगला झालेला आहे, है ना. त्यामुळे ही गाईड तुम्हाला खूप महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये बघा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर मॉक टेस्ट सुद्धा असणार आहे. यासोबतच महाराष्ट्र स्टेट वाणिज्य याच्यासाठी सुद्धा 25 सराव प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहे, ज्यामध्ये 2500 प्लस प्रश्नांचा संच असणार आहे. ही सुद्धा तुम्ही अमेझॉनवरून ऑर्डर करू शकता. यासाठी सुद्धा तुम्ही कॉमर्स असं लिहा आणि ती पुस्तक आम्ही लिंक तुम्हाला हवी असेल तर आम्ही पाठवू. चला चला तर मग सुरुवात करूया आता आपल्या समोरच्या प्रश्नाला. चला, द इम्पॉर्टंट प्री रिक्वेस्टेड ऑफ रिसर्च इन सायन्स, सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज आर. विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि मानवशास्त्रांमध्ये संशोधनासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. प्रयोगशाळेतील कौशल्य, नोंदी, मार्गदर्शक आणि विषय. बी. मार्गदर्शक विषय, चिकित्सक, विश्लेषण आणि संयम. सी. अभिलेखागार, मार्गदर्शक विषय आणि विचार प्रक्रियेतील लवचिकता. डी. विषय, मार्गदर्शक, चांगला स्वभाव आणि पूर्वग्रहदूषित समजुती. लॅबोरेटरी स्किल, रेकॉर्ड, सुपरवायझर टॉपिक, क्रिटिकल अनालिसिस, पेशन्स. अर्चिव्ह सुपरवायझर टॉपिक, फ्लेक्सिबिलिटी इन थिंकिंग. टॉपिक सुपरवायझर, गुड टेम्परेचर अँड प्री कन्स्यूड नेशन्स. काय असणार आहे? सुपरवायझर टॉपिक, क्रिटिकल अनालिसिस आणि पेशन्स. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. युनिट 2 चा हा प्रश्न आहे. ठीक आहे. येस. The final result of a research study will be more accurate if the sample drawn is. संशोधन अभ्यासाचा अंतिम निष्कर्ष अधिक अचूक असेल जर निवडलेला नमुना कसा असला पाहिजे. युनिट 2 चा प्रश्न आहे हा. यादृशिकपणे, रँडमली, कोटा, समग्र लोकसंख्येचे पॉप्युलेशन प्रतिनिधित्व करणारा की उद्देशपूर्ण, कसं असलं पाहिजे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ते असलं पाहिजे समग्र लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारा, रिप्रेझेंटेशन ऑफ पॉप्युलेशन. ठीक आहे. त्यामध्ये आपलं तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. द प्रिव्हियस नॉमेनक्लेचर ऑफ मिनिस्ट्री एज्युकेशन वॉज. शिक्षण मंत्र्याचे पूर्वीचे नाव काय होते? युवा व्यवहार मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालय, शिक्षण आणि संशोधन मंत्रालय, डी. केंद्रीय मंत्रालय. ते होते मिनिस्ट्री ऑफ ह्युमन, मानव संसाधन विकास मंत्रालय. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. 2020 ला ते आलेलं होतं आणि नाव ऑफिशियली चेंज झालेलं होतं. ओके. येस. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म्ड ॲज अ कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन. खालीलपैकी कशाला संवादाचा संदर्भ मानले जाऊ शकते? युनिट 4 चा प्रश्न आहे कम्युनिकेशनचा. संदेश स्वीकारण्यातील अडथळा, प्रभावी संवाद, संदेशांना दिलेला शाब्दिक आणि अशाब्दिक प्रतिसाद. डी. संभाषणासाठी भौतिक आणि मानसिक वातावरण. अँड इंटरफेरन्स विथ द मेसेज रिसेप्शन, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल रिस्पॉन्स, अ फिजिकल अँड सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट फॉर अ कन्व्हर्सेशन. काय असणार आहे? ते असणार आहे डी. अ फिजिकल अँड सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट फॉर कन्व्हर्सेशन. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतर, अ पर्सन इज मोर लाईकली टू यूज आय कॉन्टॅक्ट वाईल. एखादी व्यक्ती खालीपैकी कोणत्या वेळी डोळ्यात डोळे घालून पाहण्याची शक्यता अधिक असते? युनिट 4 चा प्रश्न आहे हा. ऐकताना, संवादरस नसताना, बोलताना, अर्थ लावताना. तर एकंदरीत ऐकताना आपण एक डोळ्यात जे आहे ते बघण्याचा प्रयत्न करतो की काय समजण्याचा काय म्हणताय ते समजण्याचा प्रयत्न करतो, है ना. इन इंटरपर्सनल कम्युनिकेशन, ज्या दोन व्यक्ती कम्युनिकेशन करत असतात तर हे साहजिक होते आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. युनिट 4 कम्युनिकेशनचा हा प्रश्न आहे. त्यानंतर, विच ऑफ द फॉलोइंग कॅन हेल्प द मोस्ट इन एनहान्सिंग द इफेक्टिव्हनेस ऑफ ऍक्टिव्ह लिसनिंग. सक्रिय श्रवणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी खालीलपैकी कशाची सर्वाधिक मदत होऊ शकते? ए. संदेश पाठवणाऱ्याबद्दल उदासीनता निर्माण करणे. बी. परिसरातील गोंगाट कमी करण्यासाठी एखादी प्रणाली विकसित करणे. सी. संदेश पाठवणाऱ्याच्या देहबोलीकडे लक्ष देणे. डी. संवाद साधणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आणि समजून घेण्याची वृत्ती विकसित करणे. ए. डेव्हलपिंग apathy with the sender, developing a system to minimize the noise in the area. C. Paying attention to the body language. D. Developing empathy with the communicator. काय असणार आहे? डेव्हलपिंग एम्पथी विथ द कम्युनिकेटर, संवाद साधणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती किंवा समजून घेण्याची वृत्ती विकसित करणे. डी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. ओके. त्यानंतर आहे द मेन अझम्पशन्स ऑफ अ प्रायमसी इफेक्ट इन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. संवाद प्रक्रियेतील प्रायमसी इफेक्ट बाबतची मुख्य धारणा काय आहे? ए. सर्वात महत्वाची माहिती नेहमी सुरुवातीलाच येते. बी. सर्वात महत्वाची माहिती शेवटी येते. सी. महत्वाचे प्रमाण परिस्थितीवर अवलंबून असते. डी. सर्व माहितीचे महत्व समान असते. काय असणार आहे? मेन अझम्पशन जे आहे ते आहे द मोस्ट इम्पॉर्टंट पीस ऑफ इन्फॉर्मेशन इज ऑलवेज दॅट कम फर्स्ट. सर्वात महत्वाची माहिती नेहमी सुरुवातीला येते. हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर आता इथं आपल्याला कम्प्लीट सिरीज दिलेली आहे. 139, 135, 128, 116 आणि 97. तर तुम्ही बघत असाल हे उतरत्या क्रमाची आहे. डिफरन्स इन्क्रीज होते आहे. ओके.
यामध्ये 4चा डिफरन्स आहे, यामध्ये 7चा डिफरन्स आहे, 12 आणि 19. ठीक आहे. तर नेक्स्ट जे आहे पुन्हा 9 वाढेल आहे. ठीक आहे, इथे बघा. ओके, इथे बघा 19 + 9 28 म्हणजे किती? 97 मायनस 28 म्हणजे किती येणार आहे? 69. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ओके, आपण फक्त डिफरन्स काढलेला आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द सम ऑफ मनी इज टू बी डिवायडेड अमॉंग पी क्यू आर 2, 3, 7 इफ द टोटल शेअर ऑफ पी अँड क्यू इज टोटली इज अ 1500 लेस दॅन द पी आर, व्हॉट इज द शेअर ऑफ पी? एका ठराविक रकमेचे पी क्यू आर यांच्यात 2, 3, 7च्या प्रमाणात वाटप करायचं आहे. जर पी आणि क्यू यांचा एकत्रित वाटा आरच्या वाट्यापेक्षा 1500 ने कमी असेल तर पी चा वाटा किती आहे? त्याचा आधी एक्स 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 याचा हे करून घ्या, किती होतात? 13. 13 एक्स सगळ्यांचं मिळून या दोघांचं जर का विचारलंय, पी आणि क्यूचं विचारलंय, त्यांचं किती आहे? 5x. ठीक आहे, याचं 7x. तर 7x मायनस 5x इज इक्वल टू किती? 1500. म्हणजे 2x इज इक्वल टू 1500 आणि x ची व्हॅल्यू काय असणार आहे? 750 असणार आहे. ठीक आहे, तर पी किती आहे? 2x आहे. 2 इंटू 750 म्हणजे ते सर 1500. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. पीचा वाटा 1500 रुपये असणार आहे. ओके, इतक्या सोपं प्रश्न असतं असं. ठीक आहे, नंतर आपल्याला कोड लँग्वेज दिली आहे टोस्टर, जो लिहिलेला गेलेला आहे VQCRRCP. ठीक आहे, त्यानंतर आहे रोडॅन, हे लिहिलं आहे TQFDLRQ. ठीक आहे, आणि फॅन्टमचं आपल्याला विचारलेलं आहे, फॅन्टॉम कशा पद्धतीने लिहाल विचारलाय. पी बघा, TUV +2, O +2 +2. आता हे -1, हे -2 -2 -2 अशा पद्धतीचं सिरीज सुरू आहे. बघा, +2 RQRST. आता आपण इथे करूया. P +2 किती होणार? R. H +2 J. C. N किती? -1 म्हणजे M. T -2 म्हणजे R. O -2 म्हणजे M आणि हे K. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. RJCMRMK. कोणता वापरलाय? +2 +2 +2 -1 -2 -2 -2 वापरलाय. ठीक आहे, अशा पद्धतीने हे करावं लागेल. यासाठी तुम्हाला लेटर सिरीज पार्टने असणे आवश्यक आहे, किंवा तुम्ही मग तिथे पटापट लिहून घ्यायचं. ओके, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. त्यानंतर पी आणि क्यू हे काय? सिस्टर्स आहे, आणि आर आणि एस हे ब्रदर आहे. पीस डॉटर इज आर सिस्टर. पी ची डॉटर जी आहे ती आर ची सिस्टर आहे. व्हॉट इज द क्यू रिलेशन टू एस? क्यू रिलेशन टू एस. आर आणि हे एस आहे ना, पी आणि सिस्टर आहे, ते कोण असणार आहे? मावशी, आत्या. मात्या नाही, मावशी असणार आहे ना. पी आणि क्यू या बहिणी आहेत, आणि आर आणि एस हे भाऊ आहेत. पी ची मुलगी ही आर ची बहीण आहे, तर एस ची क्यू चे नाते काय आहे? तर ती असणार आहे मावशी. त्यामुळे आपलं तर असणार आहे ऑप्शन डी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट? आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यापैकी काय खरं आहे ते आपल्याला विचारलंय. वेन द फॉर्म ऑफ आर्ग्युमेंट इज करेक्ट, इट इज कॉल्ड अ व्हॅलिड आर्ग्युमेंट. B, while evaluating an argument, one must consider both the form and content. C, a sound argument is an argument where the form is valid and the content part is also true. D, good inductive arguments are said to be inductively strong. जेव्हा युक्तिवादाचा स्वरूप योग्य असते तेव्हा त्याला वैध युक्तिवाद असे म्हटलं जातं. बी, युक्तिवादाचे मूल्यमापन करताना त्याचे स्वरूप आणि आशय या दोन्ही गोष्टीचा विचार केला पाहिजे. सी, साऊंड आर्ग्युमेंट असा युक्तिवाद ज्याचे स्वरूप वैध असते आणि त्याचे आशयही सत्य असतो. डी, चांगल्या इंडक्टिव्ह युक्तिवादांना इंडक्टिव्हली स्ट्रॉंग, प्रबळ म्हटल्या जातात. चला सांगा बघू काय असणार आहे. यापैकी चारही जे आहे ना ते बरोबर आहे. 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबाव असणार आहे. यामध्ये बघा काय विचारलंय, करेक्ट फॉर्म्स विचारलाय आर्ग्युमेंटचा. हा प्रश्न लॉजिकल रिझनिंगचा आहे. यामध्ये आर्ग्युमेंट व्हॅलिड असतो, त्याचे प्रिमायसेस कंटेंट ट्रू असतात. मग अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन डी करेक्ट. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आय मेड लो ग्रेड्स ऑन माय फर्स्ट टेस्ट इन द सब्जेक्ट ऑफ मॅथ अँड हिंदी. आय मस्ट रिअली बी डम.
व्हॉट काइंड ऑफ फॅलेसी इज बिंग कमिटेड इन दिस स्टेटमेंट. आता ह्या 6व्या प्रश्नाचा आहे, 6व्या युनिटचा प्रश्न आहे. मला गणित आणि हिंदी विषयाच्या पहिल्या चाचण्यांमध्ये कमी गुण मिळाले तर मी नक्कीच मूर्ख असणार. या विधानात कोणत्या प्रकारचा तर्कदोष आहे? फॅलेसी ऑफ कॉन्व्हर्स एक्सिडेंट, फॅलेसी ऑफ ऍड पॉप्युलॅरिटी, फॅलेसी ऑफ फॉल्स कॉज, फॅलेसी ऑफ ऍड इगोरेंटिव्ह. चला, तर इथे मला कमी गुण मिळाले तर मी मूर्ख आहे. यामध्ये काय सांगितलं? फॉल्स कॉज. एखाद्या घटनेचे कारण पुराव्याशिवाय चुकीचे ठरते. तेव्हा आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ऑप्शन सी असणार आहे. ऍक्सिडेंट नाही, चुकीच्या कारणांचा दोष ज्याच्यामध्ये असतो ते. ऍड पॉप्युलर म्हणजे जेव्हा एक गट जे आहे ना, म्हणजे पॉप्युलॅरिटी कडे जातो ते. आणि फॅलेसी ऑफ ऍड इग्नोरेशन म्हणजे एखादी जे पण काहीतरी व्यक्ती म्हणते त्याला इग्नोर, त्या प्रश्नाला इग्नोर करून दुसऱ्या त्याच्यावर बोलेल. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे हे ऑप्शन सी. त्यानंतर which of the following system of logic that forms one of the six principal school of Hindu philosophy and it's a in a wider sense it donates Buddhist and Jain logic as well. खालीलपैकी कोणती तर्कशास्त्र प्रणाली हिंदू तत्वज्ञानाच्या 6 प्रमुख संप्रदायापैकी एक आहे आणि व्यापक अर्थाने ती बौद्ध आणि जैन तर्कशास्त्राचाही निर्देश करते? न्याय, संप्रदाय, मीमांसा, योग की सांख्य? कोणतं असणार आहे? ते आहे न्याय. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न, हा युनिट 10चा प्रश्न आहे, 10व्या युनिटचा. ओके, समोरचा प्रश्न आहे, अ चॅट प्रोग्राम दॅट अलाव पीपल टू कम्युनिकेट ओव्हर द इंटरनेट इन अ रिअल टाइम इज कॉल्ड. इंटरनेटद्वारे रिअल टाइम संवाद साधण्याची सुविधा देणाऱ्या चॅट प्रोग्रामला काय म्हणतात? युनिट 8 आयसीटीचा प्रश्न आहे. डिस्टन्स मेसेजिंग, इन्स्टंट मेसेजिंग, चॅटिंग रूम की वरील सर्व. इंटरनेटद्वारे रिअल टाइम संवाद जेव्हा होते त्याला चॅट प्रोग्रामला आपण काय म्हणतो? इन्स्टंट मेसेजिंग म्हणतो ना. व्हॉट्सअप जे आहे ते इन्स्टंट मेसेजिंग आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन हॅव साइन्ड अ पॅक्ट इन अ फेब्रुवारी 2018 टू इंटिग्रेट अ कोर्स ऑन डिजिटल सिटीजनशिप अँड सेफ्टी इन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी करिक्युलम. माहिती आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमात डिजिटल नागरिकत्व आणि सुरक्षा हा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यासाठी फेब्रुवारी 2018 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थांनी करार केला? एनसीईआरटी अँड गुगल, युजीसी अँड गुगल, एनसीईआरटी अँड मायक्रोसॉफ्ट, युजीसी अँड मायक्रोसॉफ्ट. कोणी केला? तर ते केलाय एनसीईआरटी आणि मायक्रोसॉफ्ट याने. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. हा सुद्धा प्रश्न आयसीटी मधलाच आहे, त्याच्याच बेसिसवर घडामोडीवर विचारला गेलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग डिग्निटरीज इज द ऑथर ऑफ द एक्झाम वॉरियर. एक्झाम वॉरियरच्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? नरेंद्र मोदी, रामनाथ कोविंद, प्रणव मुखर्जी की शशी थरूर? तर एक्झाम वॉरियर जो आहे हे पुस्तकाचे आहेत नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. नंतर अ स्मॉल पिक्चर दॅट रिप्रेझेंट आयदर अ प्रोग्राम ऑर अ शॉर्टकट ऑन अ कम्प्युटर स्क्रीन इज. संगणकाच्या स्क्रीनवर एखादा प्रोग्राम किंवा शॉर्टकट दर्शवणाऱ्या त्या लहान चित्राला काय म्हणतात? पॉइंटर, लोगो, ग्राफिक्स, आयकॉन. चला सांगा बघू, आयसीटीचा प्रश्न आहे हा, युनिट 8. त्याला म्हटलं जाते अन आयकॉन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. पॉइंटर हा असा असतो, लोगो ग्राफ ते वेगळं आहे ना, आयकॉन ते अशा पद्धतीचे असतात बघा, आयकॉन्स. Okay. ADSL is a data communication technology that enables faster data transmission over telephone lines. ADSL stands for सध्या वापरत असलेले जैव इंधनाचे 2 सर्वात सामान्य कोणते आहे? नो नो नो, हे चुकीचं आहे ना. त्यामध्ये काय विचारलं? एडीएसएल चे डेटा कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे, त्याचं फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ऍक्सिलरेटेड डिजिटल सबस्क्रायबर लाईन, ऍक्सिलरेटेड डिजिटल सबस्क्रायबर लाईन, अॅनालॉगस डिजिटल सबस्क्रायबर लाईन की असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. एडीएसएलचं काय आहे? ते आहे असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रॉ मटेरियल फॉर द प्रोडक्शन ऑफ बायोगॅस. बायोगॅसच्या उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता कच्चा माल नाहीये? हा युनिट 9चा प्रश्न आहे. जलपर्णी, कोळसा, शेवाळ, गवत काय असणार आहे बायोगॅससाठी? ते असणार आहे कोळसा, कोल. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. नंतर विच ऑफ द फॉलोइंग सोर्सेस प्रायमरीली कॉजेस मर्क्युरी पोल्युशन. त्यापैकी कोणता स्रोत प्रामुख्याने पारा मर्क्युरी पोल्युशन निर्माण करतो? सीएफएल दिवे, विमान वाहतूक क्षेत्र, पॉलिमर, डिझेल इंजिन. तर ते आहेत सीएफएल दिवे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. युनिट 9चा हा प्रश्न असणार आहे. ओके, येस. द मिनिंग ऑफ कार्बन फुटप्रिंट इज डिस्क्राइब बाय द अमाउंट ऑफ. कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय? हे कशामध्ये सांगितलेलं आहे? एखादा विशिष्ट व्यक्ती, संस्था किंवा समुदायाच्या क्रियाकल्पामुळे वातावरणात सोडले जाणारे कार्बन डायऑक्साईड, जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांमधून उत्सर्जित होणारे हरितगृहवायू, जेट इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे कार्बन उत्सर्जन, की वृक्षतोडी
च्या तोडीमुळे वातावरणातील कार्बनच्या प्रमाणात होणारी वाढ. Carbon dioxide releases into atmosphere as a result of the activity of particular individual, organization, or community. Greenhouse gases emitted by industries contributing to global warming. C. Carbon emission released by the burning of jet fuel. D. Increase in the carbon content of the atmosphere due to the felling of trees. तर कार्बन फूटप्रिंट म्हणजे नक्की काय, तर एखादी व्यक्ती, संस्था आणि समुदायाच्या क्रियाकल्पामुळे वातावरणात सोडल्या जाणारे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन प्रमाण, ते असतं आहे कार्बन फुटप्रिंट. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन एक असणार आहे. ठीक आहे. नंतर युनियन हेल्थ मिनिस्टर लॉन्च नॅशनल स्ट्रॅटेजिक प्लॅन फॉर मलेरिया इलिमिनेशन अंडर विच मलेरिया विल बी अल्टिमेटली इलिमिनेटेड फ्रॉम द कंट्री बाय द इयर. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मलेरिया निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना सुरू केली, ज्या अंतर्गत देशातून मलेरियाचे पूर्णपणे निर्मूलन कोणत्या वर्षापर्यंत केलेले आहे? 30, 22, 32, 25. तर ते केलेले आहे 2030 पर्यंत. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर गुड गव्हर्नन्स इंडेक्स वॉज रिलीज बाय द मिनिस्ट्री mean occasion of a good governance day on 25 December, try of personal public grievances and pensions on the 2019. Which of the following states have achieved the first rank? 25 डिसेंबर 2019 रोजी सुशासन दिनाचे गुड गव्हर्नन्स डे औचित्य साधून कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाद्वारे सुशासन निर्देशांक जाहीर करण्यात आला. तर खालीलपैकी कोणत्या राज्याने यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? पंजाब, केरळ, तामिळनाडू, गोवा. तर गुड गव्हर्नन्स इंडेक्स मध्ये आपल्याला एका ट्रेडमध्ये 20% नफा होतो आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये 20% तोटा होतो. जेव्हा तो दोन सायकल 4,000 रुपयाला विकतो, संपूर्ण व्यापारात त्याचा नफा तोटा काय आहे? रमेश मेक्स 20% प्रॉफिट ऑन वन ट्रेड, 20% लॉस ऑन अनादर. वेन सेलिंग 2 bicycle फॉर ₹4,000 each, व्हॉट हिज ओव्हरऑल प्रॉफिट ऑर लॉस? तर यामध्ये काय असतं, दोन्ही सारखं असल्यामुळे आपण एक फॉर्म्युला वापरतो, x²/100. ठीक आहे, म्हणजे 20 × 20 ÷ 100 म्हणजे किती असणार आहे? 4%. त्याला ओव्हरऑल प्रॉफिट अँड लॉस किती झालेला आहे? त्याला झालेला आहे 4%. त्याला लॉस झालेला आहे 16%. ठीक आहे. 4% म्हणजे किती? 20 वर 4% कमी म्हणजे 16. ओके. विक्री समान आहे, त्यामुळे त्याला 16%चं काय झालेलं आहे? लॉस झालेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. येस. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, चमन 10% नफ्यात 40 पंखे विकतो, त्याला संपूर्ण विक्रीवर एकूण 20%चा नफा हवा आहे. त्याला प्रत्येकी 100 रुपये दराने 160 पंखे मिळाले, तर त्याने उरलेले पंखे कोणत्या नफ्यात विकले पाहिजे? चमन सेल्स 40 फॅन्स ॲट अ 10% प्रॉफिट. ही वॉन्ट्स अन ओव्हरऑल प्रॉफिट ऑफ 20% ऑन द टोटल सेल. ही अक्वायर्ड 160 फॅन्स ॲट ₹100 each. At what profit percent should he sell the remaining fans? तर आपल्याला ते किती मध्ये विकायचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. चला सांगा बघू. टोटल नंबर फॅन किती आहे? 160 आहे. 100 ला विकायचा आहे म्हणजे किती? 16,000. ठीक आहे, म्हणजे टोटल ओव्हरऑल आणि याच्यावर किती? 20%चा आहे नफा हवा आहे त्याला. तर 20% गुणिले 16,000 म्हणजे किती होतात? 3,200. ठीक आहे, एवढं समजलं. त्यानंतर 40 पंखे त्याला विकायचे आहेत म्हणजे किती? 4,000. ठीक आहे, 10%च्या नफ्याला तो विकतो आहे, म्हणजे 4,000 गुणिले 10%. किती असणार आहे? 400 रुपये. ओके. तर आता आपल्याला काय करायचं? रिमेनिंग फॅन 160 - 40 म्हणजे किती? 120. ओके. आता 120 ची प्राइसिंग लावा. 120 गुणिले 100 म्हणजे 12,000. किती प्रॉफिट केलाय त्याने? 3,200 केलाय -400 म्हणजे 2,800. ठीक आहे, एवढं समजलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? 2,800 डिवायडेड बाय 12,000. 12,000 कोणते? हे जे आपण आता काढले ना 12 याचे. ठीक आहे. ते किती? इंटू 100 म्हणजे किती? 70/3 असणार आहे. ठीक आहे, 70/3%. परत एकदा बघा.
160 पंखे त्याला मिळाले, 100 दराने त्यांनी विकले म्हणजे 16,000 झाले. आता 20% प्रॉफिट म्हणताय, तर 20 × 16,000 तर किती होतात? 3,200. असं आपल्याला 40चे पण काढायचं आहे. ठीक आहे, 40 गुणिले 100 म्हणजे किती? 4,000. ठीक आहे, तर आणि त्याला 10% आहे ना, × 4,000 किती होतात? 400. मग आपण 160 - 40 केलं तर किती होतात? 120 फॅन. ठीक आहे, 120 फॅन × 100 म्हणजे 12,000. ओके, तर आता आपल्याला काय करावं लागेल? 3,200 मधून हे 400 मायनस करावे लागतील म्हणजे किती? 2,800 होईल. आणि मग हे 2,800 डिवायडेड बाय 12,000 गुणिले 100. तर आपलं उत्तर काय असणार आहे? 70/3 असणार आहे. ओके, येस. हे तुम्हाला समजलं की नाही समजलं? यामध्ये काहीच करायचं नाही, फॉर्म्युला जो आहे तो व्यवस्थितपणे टाकायचा आहे. इथे लॉस 16%चा नाही, लॉस 4%चाच येईल आहे. तर मग आपलं उत्तर ऑप्शन एच करेक्ट आहे. ओके, येस. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी 50 सराव प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक, ज्यामध्ये 5,000+ प्रश्नांचा संच आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. Amazonवर हे अवेलेबल आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. बघा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे, युनिट प्रश्नपत्रिका आहे आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे. आजच ऑर्डर करा. सोबतच महाराष्ट्र सेट वाणिज्य कॉमर्ससाठी आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहे, संपूर्ण विश्लेषणासहित 2,500+ प्रश्नांचा संच याच्यामध्ये असणार आहे. हेही तुम्ही ऑर्डर करू शकता. लिंक हवी असेल तर कमेंट करा. चला, जर मिश्रणात दूध ते पाण्याचे गुणोत्तर 2:3 असेल तर मिश्रणातील दुधाची टक्केवारी किती आहे? इफ द रेशो ऑफ द मिल्क टू वॉटर इन अ मिक्सचर इज 2:3, व्हॉट इज पर्सेंटेज ऑफ मिल्क इन द मिक्सचर? म्हणजे किती आहे? हे 5 आहे. ठीक आहे, प्लस होते 5 आहे. तर पर्सेंटेज ऑफ मिल्कचे किती असणार आहे? 2 आहे. 2/5 गुणिले 100 म्हणजे किती असणार? 2 × 20 म्हणजे 40% असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. हेच पाण्याचं विचारलं असतं तर 3/5 गुणिले 100 आलं असतं. ओके, इतकं इझी असणार आहे. 3/5 × 100 म्हणजे 60. पाण्याचं आहे 60% आणि याचं 40. आपलं ऑप्शन आहे ऑप्शन 3. जर एखाद्या उमेदवाराला वेगवेगळ्या विषयांमध्ये 5, 15, 25, 10 आणि 15 असे गुण मिळाले, तर उमेदवाराने मिळवलेल्या सरासरी गुणाची गणना करा. 5 + 15 + 25 + 10 + 15 डिवाइड बाय 70. आणि 70 नंतर हे 5 आहे ना, तर 70/5 किती असणार आहे? 14. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. एवढं सोपं हे असते आहे ऍव्हरेजचं वगैरे. ÷ 5 5 का बरं? कारण 5 इथे संख्या आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. त्यानंतर जर एफ जर एफ हा ए चा भाऊ आहे, सी हे ए ची मुलगी आहे, के ही एफ ची बहीण आहे, जी हा सी चा भाऊ आहे, तर जी चा काका कोण आहे? इफ एफ इज एज ब्रदर, सी इज एज डॉटर, के इज एफ सिस्टर आणि जी इज सीज ब्रदर, हु इज जीज अंकल? जीचं अंकल एफच असणार आहे ना, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. अशा पद्धतीने क्वेश्चन वाचता वाचताच आपल्याला ते उत्तर आलं पाहिजे. ओके, मिनामाटा रोगांसाठी खालीलपैकी कोणत्या धातू जबाबदार आहे? विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर मिनामाटा डिसीज? युनिट 9चा प्रश्न आहे, यावर प्रश्न विचारले जातात. मर्क्युरी, कॅडमियम, क्रोमियम, आयरन. सांगा बघू. तर मिनामाटा रोगासाठी जे आहे ना, तर पारा, मर्क्युरी जे आहे ना, ते रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर फोटोकेमिकल स्मॉग कसे तयार होतात? प्राथमिक वायू प्रदूषकांचे प्रकाशन, CFCs आणि ओझोन सारख्या रसायनांमध्ये परस्पर संवाद होतो. दुय्यम वायू प्रदूषक आणि सूर्यप्रकाशांच्या दरम्यान प्रतिक्रिया उद्भवतात. इमारतीच्या आत फॉर्मलाइट अँड रेडिएशनचे प्रकाशन. हाऊ इज photochemical smog formed? Release of primary air pollutant, interaction between chemical like CFCs and ozone, C reactions occurring between secondary air pollutant and sunlight, D release of formaldehyde and random. तर काय असणार आहे? फोटोकेमिकल स्मॉग जे आहे ना, ते काय असते? तर हा एक प्रकारचा वायू प्रदूषक आहे, जो निर्माण होतो जेव्हा प्राथमिक प्रदूषण जे आहे, ओझोन आणि पॅरॉक्साईड नायट्रेट तयार करतात, हे सूर्यप्रकाशाच्या मदतीने. ठीक आहे, ए तर चुकीचं आहे, बी पण चुकीचं आहे, डी पण चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ओके, येस. जी ऊर्जा सूर्यापासून मिळत नाही त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी दॅट इज नॉट डिराइव्ड फ्रॉम द सन, बायोमास, फॉसिल फ्युल, न्यूक्लिअर एनर्जी, जिओथर्मल. काय म्हणतो त्याला आपण? त्याला आपण म्हणतो सी, न्यूक्लिअर एनर्जी, आण्विक ऊर्जा. ओके,
येस. समोरचा प्रश्न आहे, ग्रेट इंडियन बस्टर्ड हा पक्षी मध्ये आढळतो. राजस्थानाचा थर वाळवंटामध्ये आढळतो, भारतातील किनारी प्रदेशात आढळतो, मध्ये मलबार किनारा की डेटा क्षेत्रामध्ये. द ग्रेट इंडियन बस्टर्ड इज फाउंड इन द थार ऑफ द डिझर्ट ऑफ राजस्थान, कोस्टल रिजन ऑफ इंडिया, द मलबार कोस्ट, डेल्टा रिजन्स. चला सांगा बघू काय असणार आहे. तर ते असणार आहे ए. आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. ग्रेट इंडियन बस्टर्ड हे ए राजस्थानमध्ये आढळतो, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल नुसार कमी उत्सर्जनासाठी ओळखल्या गेलेल्या प्रमुख जीएसटी ची संख्या काय असणार आहे. तर अकॉर्डिंग टू क्योटो प्रोटोकॉल, द नंबर ऑफ मेजर GHG आयडेंटिफाईड इमिशन रिडक्शन इज. तर एकंदरीत क्योटो प्रोटोकॉल काय आहे, हा हा जो प्रोटोकॉल आहे हा हवामानाशी संबंधित आहे. 1990च्या पातळीपेक्षा 6 हरितगृह वायूचे एकूण उत्सर्जन सरासरी 5% कमी करण्याचा चालला आहे. आणि ते क्योटो पॅरिसमध्ये झालं होतं, त्यामुळे त्या प्रोटोकॉलला नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पण इथे मेजर किती असणार आहे, इथे मेजर आहे 6. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. युनिट 9चा प्रश्न आहे, प्रोटोकॉलवर नेहमीच प्रश्न विचारले जातात. ओके, तर हा महत्वाचा असणार आहे. त्यानंतर खालीपैकी कोणती पहिली खाजगी संस्था होती ज्याला 1976 मध्ये डीम्ड विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. विच ऑफ द फॉलोइंग वॉज द फर्स्ट प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन टू बी ग्रँटेड डीम्ड युनिव्हर्सिटी स्टेटस इन 1976. मणिपाल अकॅडमी, सिम्बोसियस, थापर की मैत्री. ते काय असणार आहे, डीम्ड युनिव्हर्सिटीचं जे आहे ना ते दिलेला होता मणिपालमध्ये, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. ओके. येस. जेव्हा लोकसभा विसर्जित केली जाते तेव्हा सभापती नवीन होईपर्यंत कोण पदावरच राहतात. वेन द लोकसभा इज रिझॉल्व्ड, द स्पीकर रिमेन्स इन ऑफिस अंटिल प्रेसिडिंग ऑफिसर इज अपॉइंटेड. पीठासीन अधिकारी नेमला जातो. नवीन सभागृहाची बैठक झाल्यावर सभापती निवडला जातो. सी लोकसभा स्थापन झाल्यावर, उपसभापतीची नियुक्ती केल्यावर. काय असते, तर हे कधी असतं, तर नवीन सभागृहाची बैठक झाल्यावर, सभापती निवडल्यावर. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे, which of the following statements are not matched correctly in the case of higher education. उच्च शिक्षणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्यरित्या जुळलेली नाही ते आपल्याला विचारले आहे. इम्प्रिट इंडिया भारतातील निवडक क्षेत्रांमधील प्रमुख अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयक आव्हाने सोडवण्यासाठी संशोधन करण्याकरिता पॅन IIT आणि IISc संयुक्त उपक्रम. बी NIRF जगभरातील उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन. सी जियान भारतातील उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये सर्वोत्तम परदेशी शिक्षण तज्ञांना आकर्षित करणे. डी स्वयं सर्व प्रकारच्या विषयांवर मूक उपलब्ध करून देणे. काय असणार आहे, तर इम्प्रिट इंडिया हे बरोबर आहे, जियान पण बरोबर आहे, स्वयं पण बरोबर आहे, मग फक्त NIRF जे आहे ते बरोबर नाही. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रोव्हाइडेड इन द कॉन्स्टिट्यूशन. खालीलपैकी कशाचा उल्लेख संविधानात नाही आहे. निवडणूक आयोग, वित्त आयोग, नीती आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग. तर ते आहे नीती आयोग. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. त्यानंतर इफ यू लुक ऍट द 6 मेन सब्जेक्ट सच एस फोनेटिक नॉलेज, ग्रामर, ॲस्ट्रॉनॉमी, धीस आर कॉल्ड. जर आपण उच्चशास्त्र, ज्ञान, व्याकरण, खगोलशास्त्र यासारख्या 6 मुख्य विषयाकडे पाहिले तर त्यांना काय म्हटलं जाते. वेदांग, दर्शने, पिटक, उपनिषद. त्यांना म्हटलेलं जातं वेदांस. ठीक आहे. युनिट 10चा हा प्रश्न आहे. वेदांत ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर. फाईल फॉर्मॅट आपल्याला दिलेले आहे आणि इनकरेक्ट फाईल आपल्याला ओळखायची आहे. JPEG, इमेज फाईल, PPTX, प्रेझेंटेशन फाईल, FLV, व्हिडिओ फाईल, WPT, ऑडिओ फाईल. तर हे असं उत्तर असणार आहे, WPT ऑडिओ फाईल ते नसणार आहे ना. JPG इमेज आहे, PPT आहे, FLV व्हिडिओ आहे, पण हे नसणार आहे. ऑप्शन 4 आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग. तर माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय आहे. ए म्हणताय हे कम्प्युटिंग क्षमतेचे मोजमाप करणारे एकक आहे. बी म्हणताय हवामान अंदाजासाठी वापरली जाणारी उच्चस्तरीय कम्प्युटिंग क्षमता आहे. सी म्हणताय हे इंटरनेट आधारित कम्प्युटिंग आहे जे मागणीनुसार डिजिटल उपकरणांना सामायिक कम्प्युटर प्रोसेसिंग आणि डेटा उपलब्ध करून देते. डी म्हणताय वर्ल्ड वाईड वेबवर व्हिडिओ फाईल्सच्या हस्तांतरणासाठी हे एक आंतरराष्ट्रीय मानक प्रोटोकॉल आहे. तर काय असणार आहे, क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे नक्की काय, तर इंटरनेटच्या माध्यमातून गरजेनुसार कम्प्युटिंग रिसोर्सेस, सर्व्हिसेस, पॉवर, स्टोरेज इत्यादी उपलब्ध करून देणे. ठीक आहे. युनिट 8चा ICTचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये हे चुकीचं आहे, बी चुकीचं आहे, सी बरोबर आहे आणि डी चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. ओके. येस.
What is the name of the international encoding standard for use with the different languages and scripts by which each letter, digit, or a symbol is assigned a unique numerical value that applies across different platform, device, or language? विविध भाषा आणि लिपीसाठी वापरल्या जाणाऱ्या त्या आंतरराष्ट्रीय एन्कोडिंग मानकाचे नाव काय आहे, ज्याद्वारे प्रत्येक अक्षर, अंक आणि चिन्हाला एक अद्वितीय संख्यात्मक मूल्य दिले जाते आणि ते विविध प्लॅटफॉर्म, उपकरणे आणि भाषांमध्ये लागू आहे? त्याला काय म्हटलं जातं? मल्टी कोड, युनिकोड, हायपर कोड की मेटा कोड? त्याला म्हटलं जातं युनिक. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द करेक्ट क्रोनॉलॉजी? इथे आपल्याला क्रोनॉलॉजी विचारली आहे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची. युनिट 4 आणि 8 याचा संगम आहे. टेलिग्राफ, मूव्ही कॅमेरा, टेलिव्हिजन, रेडिओ यापैकी काय पहिले आले ते आपल्याला विचारलंय. तर आधी आलं टेलिग्राफ 1830 ते 40, त्यानंतर आला मूव्ही कॅमेरा 1880 ते 90च्या दरम्यान, नंतर रेडिओ 1890 ते 1900 आणि टीव्ही 1920 मध्ये. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. सगळ्यांनी अशा पद्धतीनेच त्याचे इयर जे आहे ते लिहून घ्या. ओके, येस. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टिपिकल फीचर ऑफ वेब 2.0 एन्व्हायरमेंट? खालीलपैकी कोणते वेब 2.0 वातावरणाचे वैशिष्ट्य नाहीये? वापरकर्ते केवळ मजकुरांचे निष्क्रिय ग्राहक म्हणून राहतात. बी, वेबसाईट इतर डिजिटल प्रणाली, उत्पादने आणि उपकरणासह कार्य करतात. सी, वापरकर्त्यांमध्ये उच्च पातळीची परस्पर संवाद क्षमता आणि सहकार्य असते. डी, वापरकर्त्यांनी तयार केलेल्या मजकुरांचा प्रसार होतो. चला सांगा बघू. तर यामधलं जे आहे ए इज नॉट म्हणताय ना, तर बी जे आहे ते बरोबर आहे, सी बरोबर आहे, डी बरोबर आहे, पण कोणतं नाहीये? त्यामध्ये जे आहे ए ते बरोबर नाही. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे वापरकर्ते केवळ मजकुराचे निष्क्रिय ग्राहक म्हणून राहतात, हे चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स हेडक्वार्टर कुठे आहे? हरियाणा, कर्नाटक, दुबई, कोलंबो. तर ते आहे हरियाणाला. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन. ओके. Yes. Which city hosted the United Nations Climate Change Conference where the Paris Agreement was negotiated and adopted? संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल COP21 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती, जिथे पॅरिस करारावर चर्चा झालेली आहे? चला सांगा बघू. क्योटो, जिनवा, न्यूयॉर्क, पॅरिस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते पॅरिस आहे. ठीक आहे. पॅरिस अग्रीमेंट झालेलं आहे 12 डिसेंबर 2015ला. त्याचा उद्देश आहे की जागतिक तापमान वाढ 2 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न आणि 1.5 सी पर्यंत मर्यादित करण्याचा याचा प्रयत्न आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. युनिट 9चा प्रश्न होता हा, युनिट 9. त्यानंतर विच शेड्यूल ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 लिस्ट इंडस्ट्रीज दॅट रिक्वायर मॅन्डेटरी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स? पर्यावरण संरक्षण कायदाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये अशा उद्योगांची यादी दिलेली आहे शेड्यूल ज्यांना अनिवार्य पर्यावरण मंजुरीची आवश्यकता आहे? शेड्यूल 1, शेड्यूल 2, 3, 4. तर एकंदरीत जे आहे ना, या एन्व्हायरमेंटल ऍक्ट मध्ये येस, शेड्यूल 1 मध्येच याचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ओके. तर थोडं मी तुम्हाला आता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट बद्दल सांगते. ते 1986 ला झालं. त्यांचं पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा आणि पर्यावरणाचे धोके टाळणे हे त्यांचा मुख्य उद्देश आहे. भोपाल गॅस जी ट्रॅजेडी झाली त्यानंतर हे सगळं झालेलं आहे प्रोटेक्शन ऍक्ट. त्यानंतर आणि सगळ्या ऍक्ट मध्ये म्हणजे जे छोटे छोटे आहे क्योटो प्रोटोकॉल, हे सगळे जे आहे ते या ऍक्ट मध्ये येतात आहे. हे एक मोठं ऍक्ट आहे. ओके, आपलं याचं उत्तर असणार आहे ऑप्शन. संबंधित आहेत. सुधारात्मक शब्दलेखन, सुधारात्मक वाचन, सुधारात्मक शिक्षण, सुधारात्मक वर्तन. विथ व्हॉट इज टर्म मॉर्फोग्राफ्स असोसिएटेड? रिमिडियल स्पेलिंग, रिमिडियल रीडिंग, रिमिडियल एज्युकेशन, रिमिडियल बिहेवियर. तर मॉर्फोग्राफ जे आहे हा युनिट 1 चा प्रश्न आहे. हा शब्द सुधारात्मक शिक्षण याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ओके. राष्ट्रीय साक्षरता अभियानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इन विच इयर नॅशनल लिटरसी मिशन इस्टॅब्लिश्ड? 1996, 1998, 1999, 1988, 2000. चला सांगा बघू. तर ते असणार आहे 19
88. ओके, नॅशनल लिटरसी मिशन जे आहे ते 1988 मध्ये आलेलं आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. काही नमुना निवड पद्धतीमध्ये लोकसंख्येतील काही व्यक्तींना इतर सदस्यापेक्षा निवडल्या जाण्याची शक्यता अधिक असते, अशा प्रकारच्या नमुना निवडीला काय म्हणतात? इन सम सॅम्पलिंग मेथड सर्टन इंडिव्हिज्युअल पॉप्युलेशन have higher probability of being selected with others. What is this type of sampling? Probability sampling, non probability sampling, quota sampling की none of the above? चला सांगा बघू. संभाव्यता नमुना, संभाव्यता नसलेले नमुना, कोटा नमुना की वरीलपैकी काही नाही? तर काय असणार आहे? काही नमुना निवड पद्धतीमध्ये लोकसंख्येतील काही व्यक्तींना इतर सदस्यापेक्षा निवडले जाण्याची शक्यता अधिक असते, त्याला आपण काय म्हणतो? संभाव्यता नमुना, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणतो. ओके, तर यामध्ये काय असतं? यामध्ये 4 प्रकार आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग जे आहे सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग, लॉटरी पद्धतीने जे निवडतात ते. सिस्टमॅटिक मध्ये आपण ठराविक अंतराने, जसं उदाहरण आहे 5 व्यक्ती आहे इथे, तर 5व्या व्यक्तीला निवडणे. त्यानंतर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग मध्ये काय असतं? तर स्तर असतात. स्ट्रॅटिफाईड एक सॅम्पलिंग असते, त्यामध्ये नाही का स्तर असतात, एक म्हणजे सिनियर, ज्युनियर, है ना, लोअर, अशा पद्धतीने ते स्ट्रॅटिफाईड. क्लस्टर सॅम्पलिंग मध्ये नाही का एक लोकसमाज असे क्लस्टर असतात, गट असतात, त्यातून ती केली जाते. त्यानंतर मल्टी स्टेज सॅम्पलिंग मध्ये नमुना निवड अनेक टप्प्यात केली जाते. ओके, तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये काय असतं? तर लोकसंख्येतील प्रत्येक घटकाला नमुन्यात निवडले जाण्याचे ज्ञान आणि साधारणतः जास्त संधी असते, त्यामुळे आपण काय म्हणतो? प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ओके, त्यानंतर येतं नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. त्याचे 4 आहेत. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग म्हणजे सहज आपल्या उपलब्धीपणाने करणे. पर्पजिव्ह सॅम्पलिंग संशोधकाच्या उद्देशानुसार करणे. कोटा सॅम्पलिंग म्हणजे जे कोटा वगैरे असतात ना, 50%, 2% ते. आणि स्नोबॉल सॅम्पलिंग जे आहे एका सहभागीच्या माध्यमातून दुसरा सहभागी शोधणे. त्यानंतर 5th येते व्हॉलेंटियर सॅम्पलिंग, स्वतःहून सहभागी होणाऱ्या व्यक्तींची निवड करणे. तर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय आहे? तर यामध्ये प्रत्येक घटकाला नमुन्यात निवडले जाण्याची संधी समान नसते. संशोधकाच्या सोयीने, निर्णय आणणे, उपलब्धता यावर ती निवड अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. स्ट्रॅटिफाईड, आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. ओके, हा युनिट 2 चा प्रश्न, रिसर्च ऍप्टिट्यूडचा. ओके, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर सहसंबंध गुणाकांचे सर्वोत्तम वर्णन काय? व्हॉट इज द बेस्ट डिस्क्रिप्शन ऑफ कॉरिलेशन कोएफिशियंट? अ मेजर ऑफ द एक्सटेंट ऑफ द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. दोन चलांमध्ये संबंधांच्या मर्यादाचे एक परिणाम. स्वतंत्र आणि अवलंबित चल दरम्यान कार्यशील दिशेची अनुक्रमणिका. अँड इंडेक्स ऑफ द फंक्शनल डायरेक्शन बिटवीन इंडिपेंडेंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल्स. सी, प्रायोगिक शोध इतरांद्वारे प्रतिकृती बनवल्या जाण्याची शक्यता दर्शवते. इंडिकेट्स द लाईकलीहुड ऑफ एन एक्सपेरिमेंटल स्टडी बिंग रिप्लिकेटेड बाय अदर्स. डी, संभाव्य मतभेद लक्षात घेतलेल्या संभाव्यतेचे एक प्रमाण संधीचे श्रेय दिले जाऊ शकते. डी, ए मेजर ऑफ प्रोबॅबिलिटी रिगार्डिंग पोटेन्शियल डिफरन्स दॅट कुड बी अट्रिब्युटेड टू चान्स. ते यामध्ये काय असतं? करेलेशन कोएफिशियंट जे आहे ना, ते एक्सपेरिमेंटल रिसर्चशी संबंधित आहे. ओके, म्हणजे कॉज अँड इफेक्ट. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. दोन चलांमध्ये संबंधाच्या मर्यादेचे एक परिणाम. अ मेजर ऑफ द एक्सटेंट ऑफ द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. हा प्रश्न रिसर्च ऍप्टिट्यूडचा आहे, युनिट 2 चा प्रश्न आहे हा. ओके, येस. आधार वाक्याच्या संचामधून विशेष निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया कोणत्या प्रकारचे तर्क आहे? व्हॉट टाइप ऑफ रिझनिंग इन्व्हॉल्व्स ड्रॉइंग अ स्पेसिफिक कॉन्क्लुजन फॉर अ सेट ऑफ प्रिमायसेस? रॅशनॅलिटी, अबडक्टिव्ह रिझनिंग, अडक्टिव्ह रिझनिंग की प्रॉबॅबिलिस्टिक? तर्कसंगता, मोहकवर, आज्ञानात्मक की संभाव्य? चला सांगा बघू. तर रिझनिंग मध्ये जे आहे ना, याने विचारल्या आधार वाक्याच्या याच्यामध्ये आपल्याला इंडक्टिव्ह रिझनिंग जे आहे यामध्ये असते आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ठीक आहे, पण इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह मध्ये काय फरक आहे? तर इंडक्टिव्ह जे आहे, इंडक्टिव्ह हे जे आहे ना, ते इंडिव्हिज्युअल पासून जनरल पर्यंत जाते, आणि डिडक्टिव्ह जे आहे ते जनरल पासून एक पर्टिक्युलर मुद्द्यावर जाते. ठीक आहे. आणि इंडक्टिव्ह जे आहे हे बॉटम अप आहे, बॉटम बॉटम अप, आणि हे टॉप डाऊन आहे. कोणतं? डिडक्टिव्ह, टॉप डाऊन. ठीक आहे.
अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता आणि हे खूप महत्वाचं टॉपिक आहे रिझनिंग, इंडक्टिव्ह रिझनिंग, डिडक्टिव्ह रिझनिंग. ओके. त्यानंतर आणि हा प्रश्न आहे युनिट 6चा. म्हणजे हा एकंदरीत युनिट 6चा पण आहे, युनिट 2चा पण आहे. ओके. येस. हा जो आहे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे रिझनिंगचा, इंडक्टिव्ह आणि हे. त्यानंतर एक एक काय आहे अबडक्टिव्ह रिझनिंग जे आहे ते निरीक्षण केलेल्या परिमाणातून त्यांचं सर्वात योग्य कारण शोधणे, असं त्याचं हे होतं. म्हणजे सकाळी रस्ता ओला दिसला फॉर एक्झाम्पल, तर आपण अनुमान करतो बहुधा रात्री पाऊस आला असेल, पण त्याचं पण वेगळं राहू शकते ना, कोणी पाणी मारलं असेल, संभाव्य कारण आपण ते विषय विचार करतो. ओके, ते आहे अडक्टिव्ह अबडक्टिव्ह. त्यामुळे इथे आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन सी असणार आहे. पुढीलपैकी मुक्त पुस्तक परीक्षा प्रणालीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द ओपन बुक सिस्टम? अ स्टुडंट बिकम सिरियस, इट इम्प्रूव्स क्लासरूम अटेंडन्स, इट रिड्यूस एक्झाम अँझायटी अमॉंग स्टुडंट, डी इट कंप्लाइज स्टुडंट टू थिंक. विद्यार्थी गंभीर होतात, हे वर्गात उपस्थिती सुधारते, यामुळे विद्यार्थ्यांमधील परीक्षेची चिंता कमी होते आणि हे विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडतात. तर ओपन बुक जे आहे, हा युनिट 1चा प्रश्न आहे. ओपन बुक जी प्रणालीमध्ये आली होती, ओपन बुक टेस्ट, त्यामध्ये काय होतं, तर प्रश्न जे असतात त्यामुळे आपल्याला ते शोधावे लागते, त्यामुळे ते विचार करण्यास भाग पाडले जातात, है ना. एकंदरीत आपल्याला अभ्यास करून आपण ते सोपी जाते ऍज कम्पेअर टू हे. तर ओपन बुक टेस्ट हे थोडीफार विचार करायला म्हणजे ती बनवलीच त्यासाठी आहे. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, प्रत्येक क्षेत्रात संशोधन कार्य आणि ज्ञानाच्या पद्धतशीर आणि हळूहळू प्रगतीला प्रोत्साहन देतात, परंतु शोध दुर्मिळ आहे. कारण research activities in every field foster the systematic and gradual advancement of knowledge, and discoveries are rare because not every conclusion constitutes a significant discovery. प्रत्येक निष्कर्ष हा महत्वपूर्ण शोध नसतो. बी, the ability to think beyond conventional boundaries is uncommon. असुरक्षित चॅनलच्या पलीकडे विचार करण्यास सक्षम असणे सामान्य नाही. सी, द एक्सपेरिमेंटल वर्क रिक्वायर्ड फॉर अ डिस्कवरी कॅन नॉट इझिली बी कॅरीड आउट. शोधासाठी आवश्यक असणारी प्रायोगिक कामे सहजपणे पुढे येऊ शकत नाही. डी, मोस्ट पीपल डू नॉट लॅक द नेसेसरी नॉलेज फॉर इट. बहुतेक लोकांना त्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची कमतरता नसते. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जे असतं ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये निष्कर्ष जे आहे हा महत्वपूर्ण शोध नसतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे, रिसर्च ऍप्टिट्यूडचा प्रश्न आहे हा. त्यानंतर कोणती वैज्ञानिक पद्धती टॉप डाऊन किंवा पुष्टीकरण करणारी पद्धत आहे? विच सायंटिफिक मेथड इज अ टॉप डाऊन ऑर कन्फर्मेटरी अप्रोच? डिडक्टिव्ह, इंडक्टिव्ह, हायपोथेसिस, सॅम्पलिंग. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं टॉप डाऊन. कोणती आहे मग ती? ती आहे डिडक्टिव्ह, है ना. टॉप डाऊन होतं आणि हे बॉटम अप अप्रोच होता कोणाचा, इंडक्टिव्हचा. ओके. युनिट 2 आणि 6चा प्रश्न आहे हा. येस. मेहरावी यांच्या मते संपूर्ण संप्रेषणामध्ये शब्दांचे, आवाजांचा स्वर आणि मुख्य भाषेचे संबंधित योगदान आहे. According to Mehrabian, the relatives contribution to words, voice, tone of voice and body languages. ते टोटल कम्युनिकेशन काय असणार आहे? किती पर्सेंटचं आहे ते विचारलेलं आहे. तर ते वरीलपैकी काही नाही. ऑप्शन डी असणार आहे. त्या कारण ते ऑप्शन मध्ये नाही आहे आपल्याला. 7%, 38% आणि 55%. ओके. पुढीलपैकी कोणत्याच माध्यमिक संप्रेषण असेही म्हटलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड नोन ॲज मेडिटेड कम्युनिकेशन? इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, ग्रुप मास कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन. अंतर्गत संवाद, परस्पर संवाद, गट संवाद की जनसंवाद? तर हे युनिट 4 कम्युनिकेशनचा प्रश्न आहे. तर कोणतं असणार आहे? इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःशी बोलणं आणि इंटरपर्सनल म्हणजे 2 व्यक्ती त्याला लागतं कमीत कमी. ठीक आहे. तर या माध्यमिक. ओके. तर आपलं इथे उत्तर काय असणार आहे? जनसंवाद असणार आहे, ग्रुप मास कम्युनिकेशन. ओके. तर पुढीलपैकी कोणत्या माध्यमिक संप्रेषण असंही म्हटलं, माध्यमिक संप्रेषणाला आपण काय म्हणतो, जनसंवाद म्हणतो. ठीक आहे. मेडिएटेड कम्युनिकेशन आपण कोणाला म्हणतो, मास कम्युनिकेशनला म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. ह्या कम्युनिकेशन युनिट 4चा प्रश्न होता. खालीलपैकी कोणता अभ्यास हा निदान मूल्यांकन पद्धतीशी संबंधित आहे?
तर अध्यापन शिक्षण प्रक्रियेचे सुरुवातीस शिक्षण मूल्यांकन करतात. बी, अध्यापन शिक्षण प्रक्रियेच्या शेवटी मूल्यांकन करतात. सेमिस्टर शेवटी परीक्षा अंतर्गत मूल्यांकन चाचणी. विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड टू डायग्नोस्टिक असेसमेंट? द असेसमेंट कंडक्टेड बाय द टीचर ऍट द बिगिनिंग ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेस. असेसमेंट कंडक्टेड बाय द टीचर ऍट द एंड सेमिस्टर इंटरनल. तर डायग्नोस्टिक मध्ये म्हणजे काय करणे? एखादी समस्या किंवा एखादं काही असेल तर मूल्यांकन करणे, है ना, निदान करणे, त्यात निदान चाचणी त्याला आपण म्हणतो. ते काय असणार आहे? ते असणार आहे ऑप्शन ए. असेसमेंट कंडक्टेड बाय द टीचर ऍट द बिगिनिंग ऑफ द टीचिंग लर्निंग प्रोसेस. अध्यापन शिक्षण प्रक्रियेच्या सुरुवातीस शिक्षक मूल्यांकन करतात, त्याला आपण काय म्हणतो? डायग्नोस्टिक असेसमेंट म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, आणि हा युनिट 1चा प्रश्न असणार आहे. ओके, येस. खालीलपैकी कोणते सूक्ष्म शिक्षण मायक्रो टीचिंगचे वैशिष्ट्य नाही आहे? ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मायक्रो टीचिंग? एम्फासिस इज अ प्लेस्ड ऑन डेव्हलपिंग टीचिंग स्किल. अध्यापन कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. प्रशिक्षणाची कामगिरीबद्दल अभिप्राय दिला जातो. मर्यादित विद्यार्थी संख्या असते. अतिशय विस्तृत आणि मोठा विषय शिकवला जातो. मायक्रो टीचिंग हा जे आहे ना, हा प्रकार मायक्रो म्हणजे कमी, है ना, त्यामुळे आपलं उत्तर ऑब्व्हियसली काय असणार आहे? अतिशय विस्तृत आणि मोठा विषय शिकवला जातो, ह्या विशिष्ट नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. मायक्रो असल्यामुळे ते लहान लहानच असणार ना, मोठं नसणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतर टीचिंग युनिट 1चा प्रश्न होता. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबतीत शाब्दिक मार्गदर्शक वर्बल इन्स्ट्रक्शन शिकण्यात तुलनेने कमी प्रभावी ठरते? इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस इज वर्बल इन्स्ट्रक्शन रिलेटेडली लेस इफेक्टिव्ह फॉर अ लर्निंग? युनिट ऑफ 4चा प्रश्न आहे. ठीक आहे, वर्बल इन्स्ट्रक्शन मध्ये ऍप्टिट्यूड, स्किल, ऍटिट्यूड, रिलेशन काय असायचे ते प्रभावी ठरते? त्यामध्ये कौशल्य, तुमचे जे स्किल असतात ना, ते प्रभावी ठरते. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरडिसिप्लिनरी रिसर्च? संशोधनासाठी समग्र दृष्टिकोन विकसित करणे, संशोधन क्षेत्रातील एका विषयावर चा भर व कमी करणे, संशोधन समस्या अधिक सुलभ करणे, संशोधन पद्धतीमध्ये नवीन प्रवाह निर्माण करणे. टू डेव्हलप अ होलिस्टिक अप्रोच टू रिसर्च, टू रिड्यूस एम्फासिस ऑन अ सिंगल सब्जेक्ट विदिन द रिसर्च फील्ड, टू सिम्प्लिफाय द रिसर्च प्रॉब्लेम, टू क्रिएट अ न्यू ट्रेंड रिसर्च मेथोडॉलॉजी. तर इंटरडिसिप्लिनरी संशोधनाचे मुख्य वैशिष्ट्य काय असतात? ते असतात ए, संशोधनाचा समग्र दृष्टिकोन विकसित करणे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ओके, आणि हा संशोधन असणार आहे, त्यामुळे युनिट 2चा हा प्रश्न आहे, रिसर्च ऍप्टिट्यूडचा. येस. तांत्रिकदृष्ट्या काय सॅम्पल आधारे सामान्यीकृत निष्कर्ष काढण्याच्या प्रक्रियेला म्हणतात? काय म्हणतात? व्हॉट इज द प्रोसेस ऑफ ड्रॉइंग जनरलाइज कॉन्क्लुजन बेस्ड ऑन अ सॅम्पल टेक्निकल कॉल्ड? डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, पॅरामीटर एस्टिमेशन, स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन, की ऑल ऑफ द अबव? तांत्रिकदृष्ट्या नमुने सॅम्पल्स जे आहेत ते काढण्याला आपण सांख्यिक अनुमान असे म्हणतो, स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन. 1024 KB, 1024 इंटू 1024 KB, 3 वेळा 1024 KB की बाईट्स? काय असणार आहे सांगा. आणि हा आयसीटीचा प्रश्न आहे, युनिट 8चा. ओके, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक मिनिट मी इथे लिहून देते. 1 बीट इज इक्वल टू बायनरी डिजिट. ओके, नंतर 8 बीट इज इक्वल टू 1 बाईट. त्यानंतर 1024 बाईट इज इक्वल टू 1 KB. 1024 KB is equal to 1 MB. 1024 MB is equal to 1 GB. 1024 GB is equal to 1 TB. 1024 TB is equal to 1 PB. 1024 PB is equal to 1 EB. त्यानंतर 1024 EB is equal to 1 ZB, झेटाबाईट असं म्हटलं जातं. 1024 झेटाबाईट is equal to 1 योटाबाईट. आणि 1024 योटाबाईट is equal to 1 BB, ब्रोंटोबाईट. आणि 1024 ब्रोंटोबाईट is equal to 1 जिओबाईट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ते आहे, आणि इथे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. ओके, येस. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रॅम बद्दल खरे नाहीये? विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट ट्रू अबाउट रॅम? युनिट 8चा प्रश्न आहे आयसीटीचा. रॅम हे तात्पुरते स्टोरेज आहे. रॅम हार्ड डिस्क स्टोरेज प्रमाणाचे आहे. रॅम अस्थिर आहे. आपला संगणक बंद करता तेव्हा रॅम मध्ये संग्रहित माहिती गेलेली असते. रॅम इज टेम्पररी स्टोरेज एरिया. रॅम इज द सेम ॲज हार्ड डिस्क स्टोरेज. रॅम इज व्होलाटाईल. डी, इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन अ रॅम इज अ लॉस्ट वेन युअर टर्न ऑफ. तर रॅम बद्दल कोणते खरे नाहीये?
तर रॅम हा हार्ड डिस्कचा डिस्क स्टोरेजचं प्रमाणेच आहे, ते खरे नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ओके. वेब पृष्ठ पत्त्याचे नाव काय? व्हॉट इज द नेम ऑफ वेब पेज ऍड्रेस? डायरेक्टरी, प्रोटोकॉल, URL, डोमेन. तर वेब पृष्ठ पत्त्याचे जे नाव असते ते काय असते? ते असते URL. ठीक आहे. तर URL जे आहे ना, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, त्याचा फुल फॉर्म हा आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके. आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही वेब पेज, इमेज, व्हिडिओ, फाईलचा विशिष्ट पत्ता यासाठी URL वापरले जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ठीक आहे. जेव्हा शिकणारा स्वनिर्देशित असतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? व्हॉट इज कॉल्ड वेन अ लर्नर इज अ सेल्फ डायरेक्टेड. ठीक आहे. तर जेव्हा शिकणारा हा स्वनिर्देश असतो तर शैक्षणिक शिक्षण, ॲड्रॉलॉजिकल शिक्षण, दूरस्थ शिक्षण की वरीलपैकी काही नाही. पेडॉलॉजिकल लर्निंग, अँड्रोलॉजिकल लर्निंग, डिस्टन्स लर्निंग की नन ऑफ द अबव. काय असणार आहे? सेल्फ डायरेक्टेड असतो त्यामुळे ते काय असणार आहे? ते असणार आहे अँड्रोलॉजिकल लर्निंग. ठीक आहे. म्हणजे सेल्फ डायरेक्टेड राहिलं तर ते काय होतं? अँड्रोलॉजिकल होतं. ओके. प्रौढ व स्वनिर्देशित शिक्षणाचे शास्त्र. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. युनिट 1चा हा प्रश्न आहे टीचिंग ऍप्टिट्यूडचा. ओके. हे कोण म्हणाले? शिक्षण हे मानवनिर्मित आहे, त्यातूनच चारित्र्य घडते, मनाची ताकद वाढते, बुद्धीचा विस्तार होतो आणि ज्याच्या बळावर माणूस घडतो. हू सेड एज्युकेशन इज मॅन मेकिंग? इट इज थ्रू धिस that character is shaped, mental strength increases, and the intellect expand, forming the very foundation upon which person is built. स्वामी विवेकानंद, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, स्वामी दयानंद सरस्वती की यापैकी कोणी नाही? तर स्वामी विवेकानंद यांनी हे म्हटलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. नंतर पुढीलपैकी कोणत्या शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट हे आहे? अभ्यासक्रमाशी संबंधित माहिती देणे, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे, विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवण्यात मदत करणे, विद्यार्थ्यांची विचार क्षमता विकसित करणे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरीली ऑब्जेक्ट ऑफ एज्युकेशन? प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द करिक्युलम, प्रिपेरिंग स्टुडंट फॉर एक्झामिनेशन, हेल्पिंग स्टुडंट सेक्युर जॉब, डी डेव्हलपिंग स्टुडंट थिंकिंग ॲबिलिटी. काय असणार आहे? तर यामध्ये जे आहे ना, विद्यार्थ्यांची विचार क्षमता विकसित करणे हे मेन मोटिव्ह असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन डी असणार आहे. युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूडचा हा प्रश्न आहे. ओके. आता यामध्ये आपल्याला चारही जे आहे ते वाटू शकतात आन्सर बरोबर, पण आपल्याला इथे 100% जो बरोबर आहे ते टिक करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन्स अशा वेळेस व्यवस्थित वाचायचे आणि टिक करायचं. आपलं उत्तर आहे ऑप्शन डी. आणि त्या शैक्षणिक तंत्रज्ञान उपयुक्त आहे कारण ही काळाची गरज आहे. प्रसिद्ध संस्थांनी त्याचा अवलंब केला आहे. हे अध्यापन प्रभावी आणि कार्यक्षम आहे. हे विद्यार्थ्यांना अध्यापन आणि शिकण्याच्या क्रियाकडे आकर्षित करते. एज्युकेशनल टेक्नॉलॉजी इज युजफुल बिकॉज इट इज नीड ऑफ द अवर renowned institution have adopted it. It makes teaching effective and efficient. It attracts students to the teaching learning process. काय असणार आहे? शैक्षणिक तंत्रज्ञान उपयुक्त जे आहे हे अध्ययन काय करतं? प्रभावी आणि कार्यक्षम करतं. इट मेक्स टीचिंग इफेक्टिव्ह अँड इफिशियंट. ओके. हे आहे युनिट 1चा प्रश्न आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचा, कारण हे एज्युकेशनलवर विचारलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. त्यानंतर कोणत्या प्रकारची शिकवण प्रतिमान सामग्री सादर करण्याच्या तांत्रिक किंवा शिकवण्याचा एक योग्य मार्ग दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करेल? विच टाइप ऑफ टीचिंग मॉडेल फोकसेस ऑन द टेक्निकल ऍस्पेक्ट ऑफ प्रेझेंटिंग कंटेंट ऑर द अप्रोच ऑफ प्रॉपर वे ऑफ टीचिंग? मॉडेल लर्निंग, इन्स्ट्रक्शनल लर्निंग, व्हॅल्यू ॲडेड मॉडेल की काय? प्रतिमान शिकणे, निदर्शन नमुना, मूल्यवर्धित प्रतिमान की काय असणार आहे? तर यासाठी प्रॉपर वे टीचिंगसाठी काय असते आहे? इन्स्ट्रक्शनल मॉडेल असते आहे. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. कारण खालीपैकी कोणती समान समस्येच्या अनेक स्वतंत्र अभ्यासाच्या परिणामावर आधारित सांख्यिकी डेटाचे मूल्यांकन करण्याची पद्धतशीर पद्धत म्हणून परिभाषित केली जाते? विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिफाइंड ॲज अ सिस्टमॅटिक मेथड of evaluating statistical data based on the results of multiple independent studies on the same problem? Factorial analysis, meta analysis, systematic analysis, none of the above. तर मेटा अनालिसिस जे आहे ना, हे एक सांख्यिकी तंत्र आहे जे समान नमुने, एकमत आणि संबंध ओळखण्यासाठी एका संशोधन प्रश्नावर आधारित डेटा एकत्र करत असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. पण मग फॅक्टर अनालिसिस काय आहे? तर ती एक सांख्यिकी पद्धत आहे जी निरीक्षण केलेल्या सहसंबंधित चलांमध्ये परिवर्तनाचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते. हा युनिट 2 रिसर्च ॲप्टिट्यूडचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर इथे सिस्टमॅटिक अनालिसिस काय आहे? तर हे साहित्याचे एक व्यापक गुणात्मक अवलोकन कर, सांख्यिक डेटा वापरून जे प्रकाश टाकतो ते काय? सिस्टमॅटिक आहे. ओके. पण इथे आपलं उत्तर काय असणार आहे? मेटा अनालिसिस.
त्यानंतर आहे समोरचा प्रश्न, क्लस्टर सॅम्पलिंग वापरले जाते केव्हा? क्लस्टर सॅम्पलिंग इज युज्ड वेन द पॉप्युलेशन इज scattered and the sample size needed to be large, the population is heterogeneous, a long survey is required. लोकसंख्या विखुरलेली आणि नमुना आकार मोठा ठेवावा लागतो, लोकसंख्या विषम आहे, दीर्घ संरक्षण आवश्यक आहे. ए आणि सी दोन्ही. काय असणार आहे? चला सांगा बघू काय असणार आहे क्लस्टर सॅम्पलिंग. क्लस्टर सॅम्पलिंग जे आहे संशोधक आणि सांख्यिकीमध्ये एक संभाव्यता नमुना पद्धत आहे, प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंगचा आहे. हा एक पहिलं आपल्याला माहिती पाहिजे की हे प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. ठीक आहे. जेव्हा संपूर्ण लोकसंख्या खूप मोठी असते आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवर पसरलेली असते, ठीक आहे, तेव्हा हे केलं जातं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. पण जेव्हा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात विखुरलेली असते आणि मोठे असते तेव्हा वेळ, खर्च आणि प्रवास कमीत कमी ठेवायचा असतो. ठीक आहे, तेव्हा क्लस्टर सॅम्पलिंग वापरली जाते. सिंगल स्टेज क्लस्टर सॅम्पलिंग आहे, मल्टी स्टेज सुद्धा असणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ते आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. आणि त्या संपूर्ण लोकसंख्येवर आधारित सांख्यिकी मापनाला पॅरामीटर असे म्हणतात. तर नमुन्यावर आधारित मोजमाप म्हणून कसं ओळखले जाते? अ स्टॅटिस्टिकल मेजर बेस्ड ऑन द एंटायर पॉप्युलेशन इज कॉल्ड पॅरामीटर, whereas a measure based on a sample is known as sample parameter, inference, statistics, none of the above. काय म्हटलं जातं त्याला? त्याला म्हटलं जातं स्टॅटिस्टिक, सांख्यिक इज नोन एज स्टॅटिस्टिक. ओके. संपूर्ण संख्येवर आधारित जेव्हा आपल्याला मानपाला पॅरामीटर असे म्हणतात, तर त्याला स्टॅटिस्टिक, तर नमुन्याला आधारित मोजमाप म्हणून ओळखले जाते, स्टॅटिस्टिक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. त्यानंतर डॅश चलांमध्ये हाताळले जाते प्रतिसाद चल, स्वतंत्र चल, अवलंबित चल, बाह्य चल. व्हेरिएबल्स आर मॅनिप्युलेटेड बाय रिसर्च इन. युनिट 2 चा प्रश्न आहे रिसर्च ॲप्टिट्यूडचा. तर कोणाला मॅनिप्युलेट केलं जातं? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इंडिपेंडंट व्हेरिएबलला मॅनिप्युलेट केलं जातं आणि ते डिपेंडंट व्हेरिएबल काय त्याचा परिणाम होतो. याला आपण काय म्हणतो? कॉज अँड इफेक्ट म्हणतो. कॉज अँड इफेक्ट. हे एक्सपेरिमेंटल रिसर्चचं आहे. याला कोरेलेशन पण म्हटलं जातं. ओके. हे सगळं काय आहे? एकंदरीत इंडिपेंडंट व्हेरिएबलला हे काय केलं जातं? मॅनिप्युलेट केलं जातं. का बरं? कारण आपल्याला त्याचा रिझल्ट हवा आहे. त्या रिझल्ट कुठे येतो?